बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपणाला सूक्ष्म जगतामधील माहिती बापूजी देणार आहेत. जसे की डेमन, भूत, प्रेत, घोस्ट यांच्यामध्ये काय अंतर असते, एंजल आणि फॉलन एंजल यांच्यामध्ये काय फरक आहे, आणि दूरवरच्या युनिवर्समधून उच्च प्रतीचे आत्मे इथे येऊन का अडकून गेलेले आहेत याचे कारण देखील बापूजींनी स्पष्ट केलेले आहे. यासाठी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. आता अनंतभाई म्हणतात की परमशांती बापूजी आपले स्वागत आहे, आणि आज आपण हे जाणू इच्छित आहोत की डेमन आणि घोस्ट म्हणजे भूत यांच्यामध्ये काय अंतर असते. कारण काही लोक विचारत होते की डेमनवाले, फॉलन एंजल आणि घोस्ट म्हणजे भूत, तसेच हे एंजल ते पण फॉलन एंजल जे वरून पण खाली पतित झालेले होते, तर यामधील फरक आम्ही जाणू इच्छित आहोत. यावर बापूजी सांगतात की असे पहा, जे घोस्ट म्हणजे भूत प्रेत योनीमध्ये राहतात, जेव्हा मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर अंतमती सोगती या नियमानुसार रिबॉर्न म्हणजे पुनर्जन्म ज्याचा होत नाही किंवा वरील ऊर्ध्वगतीच्या लोकांच्या मध्ये जाऊ शकत नाहीत, स्वर्ग लोकामध्ये जाऊ शकत नाहीत, तर धर्तीवरच भटकत राहतात आणि त्यांच्या बुद्धीमध्ये निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता साचलेली असते आणि ते लोकांना त्रास देतात. स्थूल म्हणजे 5 तत्वातील मनुष्यांना त्रास देत असतात. त्यांना भूत आणि प्रेत म्हटले जाते. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये देखील पूर्ण योनींच्या बद्दल सांगितलेले आहे ना. भूतयोनी, प्रेतयोनी दोन्ही वेगवेगळ्या आहेत. आता अनंतभाई म्हणतात की 84 लक्ष योनींमध्ये याला खास योनी म्हटलेलं आहे का. यावर बापूजी म्हणतात की बघा, जसे मनुष्य योनी आहे तसेच भूतयोनी आणि प्रेतयोनी या वेगवेगळ्या योनी आहेत. या भूतयोनींच्या मध्ये पण खूप कॅटेगरीचे आत्मे असतात. म्हणजे भूतयोनीमध्ये आणि प्रेतयोनीमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे आत्मे असतात. हिंदू शास्त्रांमध्ये देखील असे वेगवेगळे सांगितलेले आहे. जेव्हा मनुष्य आत्मे नकारात्मक संस्कार असणारे आत्मे बनतात, मग अंतमती सोगती या नियमानुसार शरीर सोडण्याच्या वेळी ते भूतप्रेत बनून जातात. लोकांना त्रास देतात, लोकांच्या मध्ये प्रविष्ट करून उलटे पुलटे काम करतात. मग त्यांना आपण भूतप्रेत म्हणतो. आणि हा जो डेमन शब्द आहे हा इंग्लिश शब्द आहे, तो ख्रिश्चन फिलॉसॉफीमधील शब्द आहे. बापूजींनी हेही आपल्याला आधी सांगितलेले आहे की जे ख्रिश्चन आहेत ते खूप दूरच्या युनिवर्समधून आलेले आहेत, आणि हे ख्रिश्चन आत्मे देखील किती आहेत, तर सारे सूक्ष्म जगत पण पूर्ण या लोकांनी भरलेले आहे. आपल्या ब्रह्मांडामधील पूर्ण सूक्ष्म जगत या ख्रिश्चन आत्मांनी भरलेले आहे. पुढे बापूजी म्हणतात की त्यातील काही आत्मे आपल्या धर्तीच्या कनेक्शनमध्ये आले. सूक्ष्म जगतामधील आत्मे ख्रिश्चन धर्माचे, आणि ते बऱ्याच काळाआधी धर्तीवर राहिल्या कारणामुळे त्या आत्म्यांच्या आत शरीरामधील जे वायुतत्व आहे त्या वायुतत्वामध्ये नकारात्मकता आली. नकारात्मक वायू बनला. वायुतत्वाच्या एक कणामध्ये नकारात्मकता भरली. सत्ययुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग असे करत करत कलियुगामध्ये ही नकारात्मकता खूपच वाढत गेली. मग त्याची प्रतिक्रिया म्हणून वायूच्या प्रत्येक कणाकणामध्ये नकारात्मकता आली, आणि मग सूक्ष्म शरीरामध्ये जे वायुतत्वाचे शरीर आहे त्यामध्ये पण नकारात्मक वायू भरून गेला. त्यामुळे वायुतत्व त्यांचे खराब होऊन गेले, आणि वायुतत्व खराब झाल्यामुळे आकाशतत्वावर पण त्याचा परिणाम झाला, आणि त्यांचे मन खराब होऊन गेले. म्हणून ते एविल सोल म्हणजे वाईट आत्मे बनून गेले. आधी ते काय होते, तर ते एंजल होते. त्यांचा आत्मा एंजल क्वालिटीचा होता, म्हणजे चांगला होता. आता अनंतभाई विचारतात की आपण ज्या ख्रिश्चन धर्माच्या बद्दल सांगत आहात तो तर 4000 वर्षांच्या आधी धर्तीवर आला आहे ना. बापूजी म्हणतात की हो, पण ते 4000 वर्षांच्या आधी आलेले आहेत. याच्या आधी तर हजारो वर्षे ते आपल्या सूक्ष्म जगतामध्ये होते ना. वरील आपल्या सूक्ष्म जगतामध्ये खूप हजार वर्षांच्या पूर्वी ते आले होते. मंगळावर अटॅक करून ताबा करून 8000 वर्षे आधी मंगळावरती या लोकांनी अटॅक केलेला होता. मंगळच काय, आपले जेवढे पण ग्रह आहेत ना, ते या लोकांनी त्यावरती हल्ला करून तिथले त्या ग्रहावर ते जे मूळ आत्मे राहत होते, जसे मंगळ, बुध, गुरु, शुक्र या ग्रहांच्या वरती जे मूळ आत्मे राहत होते त्यावरती या लोकांनी म्हणजे विधर्मीयांनी कब्जा केलेला आहे.
दूर दूरवरून ख्रिश्चन धर्म आला आहे. जसे आजकाल मुसलमान लोकांनी सुद्धा कब्जा केलेला आहे ना. 300 करोड ख्रिश्चन आहेत, आज 200 करोड मुसलमान आहेत. याचे कारण काय आहे बरं? सूक्ष्म जगतावर पण त्यांचा कब्जा आहे. सूक्ष्म जगत पूर्ण ब्रह्मांड अशा आत्म्यांनी भरलेले आहे. तर ते आत्मे डेमन बनून गेले. काय बनून गेले? तर ते आधी एंजल होते, त्यांना आता मनुष्य जन्म मिळत नाही. समजले का? जे भूतप्रेत आहेत ते मनुष्य बनून नंतर भूतप्रेत बनलेले आहेत. पण जे आत्मे खूप दूरवरून आलेले आहेत ते आपल्या धरतीच्या वायुमंडळामध्ये आले. ते आधी एंजल होते. त्यांची बुद्धीसुद्धा एंजलसारखी सकारात्मक होती. मग त्यांची बुद्धी खराब होऊन गेली आणि ते डेमन बनून गेले. आता बापूजी म्हणतात की जे फरिश्ते इस्लाम धर्मामध्ये सांगितलेले होते तेच फरिश्ते शैतान बनून गेलेत. इस्लाममध्ये फरिश्ते म्हणजे एंजल किंवा चांगले आत्मे. मुसलमानवाल्यांनी पण काय म्हटलेलं आहे? तर भगवानांनी आपल्याला तुम्हाला शिक्षा द्यायचे सांगितलेले आहे. इस्लाममध्ये पण सांगितलेलं आहे. आता अनंतभाई म्हणतात की धर्तीवर जे लोक आहेत त्यांना जस्टिस देण्यासाठी म्हणजे न्याय देण्यासाठी फरिश्त्यांना पाठवले गेले होते ना. बापूजी म्हणतात की शिक्षा देण्यासाठी आम्हाला भगवानांनी पाठवलेले आहे असे ते म्हणतात. अनंतभाई म्हणतात की ते जस्टिस देण्यासाठी मदत करण्यासाठी त्यांना पाठवले गेले होते. पण जेव्हा ते पृथ्वीवर आले, इथल्या वायुमंडळामध्ये आले, मग त्यांच्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, अहंकार निर्माण झाला आणि मग ते एंजलपासून फॉरेन एंजल बनले. जे फरिश्ते होते ते राक्षस बनून गेले. इथे येऊन ते निगेटिव्ह झाले. आता बापूजी म्हणतात की आपल्या धरतीच्या 200 किलोमीटरपर्यंत वायुतत्वाचा अंश आहे ना. त्या वायुतत्वाच्या एक एक सेल किंवा पेशीमध्ये नकारात्मकता भरलेली आहे. मनुष्य ज्याचा विचार करतो त्याचे निगेटिव्ह रेकॉर्ड होते ना, ते वायुतत्वामध्ये जाते. जसे जलतत्वावर पण तुमच्या विचारांचा परिणाम होतो. वॉटर हॅज मेमरी, इथे आपण ते ऐकलेलं आहे. अशाच प्रकारे वायुतत्वाच्या पण एक एक सेलमध्ये एक एक कणामध्ये नकारात्मकता भरलेली आहे. मग वरून जे पण एंजल धरतीवर आले, 200 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये आले, मग त्यांच्यावरती इथल्या वायुतत्वाचा परिणाम झाला. त्यांच्या शरीरामध्ये जे सूक्ष्म शरीर असते ना, तर सूक्ष्म शरीर म्हणजे वायुतत्वाचे शरीरच. त्यांचे शरीर आकाश, वायू आणि अग्नी तत्वाने बनलेले असते, म्हणजे 3 तत्वांनी बनलेले असते. आणि वायूच्या आत अग्नी असतो. तर वायुतत्वामध्ये नकारात्मकता आली की त्यांच्या शरीरामध्ये नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी येते. मग त्यांचे सूक्ष्म शरीर देखील नकारात्मक बनून जाते आणि सूक्ष्म शरीराचा परिणाम म्हणून आकाशतत्वामध्ये पण तसेच रेकॉर्डिंग राहील. आणि आकाशतत्वाचा परिणाम सरळ त्यांच्या बुद्धीवरती होतो. म्हणजे बुद्धी खराब होऊन जाते. आधी जी एंजल बुद्धी होती म्हणजे जी सकारात्मक बुद्धी होती ती बुद्धी खराब होऊन गेली आणि त्यांचे मन खराब झाले. त्यांचा आत्मा बदलून गेला. आत्मा जो एंजल होता, फरिश्ता होता, त्यामध्ये गिरावट झाली आणि अशी ही पूर्ण प्रक्रिया आहे. आता अनंतभाई म्हणतात की तर फरिश्त्यांपासून शैतान बनून गेले ना, एंजलपासून डेमन आणि शैतान बनून गेले. बापूजी इथे डेमिगॉडबद्दल पण थोडीशी माहिती सांगत आहेत. जसे विकिपीडियामध्ये पाहिले होते की जो देवता जसे हनुमानजी, नंदी, गरुड यांना डेमिगॉड म्हणतात. ते आधी मनुष्य होते आणि त्याच्यानंतर ते देवता बनले. तर यांच्यासोबत आपण तुलना करू शकतो का? बापूजी म्हणतात की असे पहा, ते वेगळे आहेत. ही वेगळी गोष्ट आहे. हे जे हनुमानजी आहेत ते रामावतारामध्ये रामाचे प्रिय भक्त होते. राम तर गेले, पण हनुमानजींचा आत्मा आजही कार्यरत आहे, कारण ते सप्त चिरंजीवांच्या मधले एक आहेत. अनंतभाई म्हणतात की पण हे जे एंजल किंवा फरिश्ता होते, तर हे जे आत्मे आहेत ज्यांना डेमिगॉड म्हणतात ते याच्या वरच्या लेवलचे आहेत का? तर बापूजी म्हणतात की असे आहे की हनुमानजींना रामाने स्पेशल वरदान दिलेले होते की तुम्ही धरतीवर विश्वकल्याणाचे काम करा, लोकांना हेल्पलाईन द्या, मदत करा. म्हणून हनुमानजी ते कार्य करत आहेत. आणि जे तुम्ही नंतर सांगितले होते ना डेमिगॉड म्हणून, तर नंतर नंदी आले, ते शिवाचे गण होते. शिव त्यांची सवारी करायचे म्हणजे त्यांच्या पाठीवर बसून फिरायचे.
तर नंदीसुद्धा कुठे ना कुठे सूक्ष्म जगतामध्ये आज शिवजींच्या सोबत आहेत. आकारी रूपामध्ये शिव पार्वती यांच्या परिवारासोबत ते राहत आहेत. अनंतभाई म्हणतात की म्हणजे जे डेमिगॉड आहेत ते या सर्वांच्या वरती आहेत का, की ते एंजलच्या पण वरती आहेत, फरिश्त्यांच्या पण वरती आहेत का ते? बापूजी म्हणतात की नाही. पण आज दुनिया बदलत आहे. आज सर्व आत्म्यांची स्टेज किंवा श्रेणी बदलत आहे. जेव्हा आत्म्यांची अवस्था बदलते, जसे इथे वायुमंडळामध्ये आल्यामुळे कुणी पण आत्मा निगेटिव्ह किंवा नकारात्मक झालेला आहे, पण एंजल दूरवरून आलेले आहेत. कोणी खूप मोठ्या हाय क्वालिटीचे आत्मे किंवा एंजल असतील. आपण समजत आहात का? जे मी तुम्हाला आधी सांगितले फॉलन एंजल, डेमन, ते केवढे मोठे हस्ती आहेत हे मी तुम्हाला सांगतो. ते दूरदूरच्या युनिवर्समधून आलेले आत्मे आहेत. मी योगामध्ये एका वेळेस पाहिले होते की जेव्हा आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन पाहिले होते तेव्हा ते खूप सारे आत्मे तिथून 7 युनिवर्सचा जो मालक आहे तिथून आलेले होते. तसे पाहिले तर अनेक खरब ग्रेट युनिवर्सेस त्याच्यामध्ये आहेत. तर तिथून ते आत्मे आलेले आहेत जे खूप उच्च क्वालिटीचे आत्मे आहेत. तर ते इथे येऊन डेमन बनून गेले, साधारण आत्मा बनून गेले. मग ते धर्तीवरती येऊन काय काम करणार? अनंतभाई आता प्रश्न विचारतात की बापूजी, भूत प्रेत पॉवरफुल आहेत की डेमन पॉवरफुल आहेत? बापूजी म्हणतात की आजच्या तारखेला तर डेमन पॉवरफुल आहेत. अनंतभाई विचारतात की ठीक आहे, तर हे जे डेमन आहेत ते मनुष्य आत्मे तर नाहीत ना? बापूजी म्हणतात की नाही, मनुष्य आत्मे नाही आहेत ते. अनंतभाई म्हणतात की ठीक आहे, तर या सर्व डेमन्सना आपण घरामधून कसे काय दूर ठेवणार? घरापासून कसे त्यांना लांब ठेवणार? बापूजी याला उत्तर देतात की त्यांना कुणीही काढू शकत नाही. ते तर अँटी ख्रिश्चन पण बनू शकतात ना. अँटी ख्रिश्चन जेवढे पण धर्म आहेत ना, आपण पाहत आहात, चर्च पण अँटी ख्रिश्चन बनत आहेत. मला तर त्याचे नावसुद्धा आठवत नाही, पण हे अंतिम ख्रिश्चनवाले करत आहेत. तर ते किती पॉवरफुल असतील? त्यांच्यासोबत करोडो आत्मे आहेत. अनंतभाई म्हणतात की बापूजी, यासाठी काही गुरुमंत्र काम करू शकतो का? बापूजी याला उत्तर देतात की बघा, स्वतः गुरूंच्यामध्ये पण शक्ती नाही आहे. गुरु स्वतः देखील वरती जाण्यासाठी सक्षम नाहीत. इथे धर्तीवर जे भटकत आहेत त्या पितरांची पूजा करत आहेत, आपल्या गुरुची पूजा करत आहेत. गुरुचे काम काय असते? भगवानाला प्राप्त करण्याचा मार्ग दाखवणे, परमात्म्याचा परिचय देणे आणि परमात्म्याच्या जागेवरती तुम्ही स्वतः गुरुमूर्ती बनवल्या आणि हे गुरु स्वतः भगवान होऊन बसले. लोकांनी डोळे काय बंद केलेले आहेत का? त्यांनी सांगायला हवे होते ना की तुम्ही माझी पूजा करू नका, तुम्ही परमात्म्याची पूजा करा. काय तर गुरुचे काम काय असते? तर परमात्म्याचा रस्ता दाखवणे. अनंतभाई पुढे विचारतात की आता आपण आपल्या आत्म्याला कसे काय प्रोटेक्ट करणार किंवा सुरक्षित ठेवणार किंवा आपल्या आत्म्याची कशी रक्षा करणार? तर बापूजी उत्तर देतात की असे पहा, त्यासाठी ज्ञान गरजेचे आहे. आत्म्याला आपली स्वतःची शक्ती वापरावी लागेल. आपल्या स्वतःच्या आत्म्याची शक्ती जागृत करावी लागेल. जे पॉवरफुल आत्मे आहेत, उच्च क्वालिटीचे आत्मे आहेत, ते स्वतः आपले रक्षण करू शकतात आणि दुसरे कोणीही तुमची रक्षा करणार नाहीत. ना देवता आहेत, ना डेमन आहेत, ना कोणी धर्मपिता आहेत, ना कोणी धर्मगुरू आहेत. कुणीही तुमची रक्षा करणार नाहीत आणि ते तुमची मदतही करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या स्वतःला वाचवा. आपण स्वतःच आपला मित्र बनू शकता. बाकी कुणीही तुम्हाला हेल्पलाईन देणार नाहीत. जेव्हा आत्मस्वरूप तुम्ही बनाल, आत्मस्वरूपाचे ज्ञान घ्याल, तर तुमच्या आत्म्यामध्ये शक्ती जागृत होईल. तुम्ही कोण आहात, कुठून आलेले आहात, पण आता तमोप्रधान झालेले आहात, तर एकच मार्ग आहे आत्मज्ञान. आत्मस्वरूपाची तुम्ही अनुभूती करा. ऑलमायटी ऑथॉरिटीला जाणा. त्यामुळे डायरेक्ट ऑलमायटी ऑथॉरिटी म्हणजे सर्वोच्च परमात्म्याकडून तुमच्याकडे शक्ती येईल. उंचच उंच परमधामामध्ये त्यांना आठवा. त्यांना आठवण्याची विधी आपण दिलेली आहे. आत्मस्वरूप बना, कर्मयोगी बना. घर संसार सोडायची गरज नाही. गृहस्थ जीवनामध्ये राहून आत्मस्वरूप होऊन उंचच उंच परमधामामध्ये त्या परमात्म्याला आठवा. मग आत्म्यामध्ये शक्ती येईल आणि आत्मस्वरूपामध्ये स्थित झालात की आत्म्यामध्ये एवढी शक्ती येईल,
मग कारण शरीरामध्ये जे काही निगेटिव्ह रेकॉर्ड्स आहेत, विकर्म आहेत, त्यांचा विनाश होऊन जाईल. आता अनंतभाई म्हणतात की बापूजी, याच्यासोबतच दुसरा प्रश्न हा आहे की हाऊ निगेटिव्ह एनर्जी लुक लाईक इन अ स्पिरिच्युअल वर्ल्ड. म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये हे जे निगेटिव्ह एनर्जीचे, नकारात्मक शक्तीचे जे आत्मे आहेत ते कसे दिसतात? ते मनुष्यासारखेच दिसतात का? त्यांचे फेस फिगर म्हणजे चेहरा मोहरा कसा असतो? तर बापूजी यावर सांगतात की हे जे निगेटिव्ह एनर्जीवाले भूतप्रेत जे फिरत आहेत ना स्पिरिट वर्ल्डमध्ये, हे नकारात्मक एनर्जीचे आत्मे फिरत आहेत, तर ते त्यांचा चेहरा फेस फिगर बदलत राहतात. ते दुसऱ्या कुणाचे रूपसुद्धा धारण करू शकतात. जे निगेटिव्ह आत्मे आहेत ते पशुपक्ष्यांचे पण रूप धारण करू शकतात. त्यांना ज्याचे हवे आहे ते रूप ते बदलू शकतात. छोटे पण होऊ शकतात आणि त्यांना जे करायचे आहे ते करू शकतात. पुढे बापूजी म्हणतात की ते कुणाचे सुद्धा रूप धारण करून कुणाच्या सुद्धा जवळ जाऊ शकतात आणि कुठेही जातात. अनंतभाई पुढे प्रश्न विचारतात की अशा आत्म्यांना कसे ओळखावे की ते सकारात्मक आहेत की नकारात्मक? बापूजी सांगतात की जे नकारात्मक आत्मे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे नकारात्मक रिएक्शन होईल. तुमचे मन खराब होईल. तुम्हाला विकारांमध्ये घेऊन जाण्यासाठी नकारात्मक आत्मे काम करतील. कारण ते विकारी आत्मे असतात. निगेटिव्ह आत्मे विकारी असतात. कुणी कामी असतात, कुणी क्रोधी असतात, कुणी लोभी असतात, कुणी मोहीसुद्धा असतात, तर कुणी अहंकारी असतात. मग ज्या आत्म्याच्या सोबत कनेक्शन असेल, कर्मबंधन असेल, त्यांना रेज मारून आपल्या विकारांचा परिणाम त्या मनुष्य आत्म्यांच्यावरती ते टाकतात किंवा तसा परिणाम होऊ शकतो. त्यांच्यामध्ये प्रवेश करून आपल्या इच्छा पण ते पूर्ण करतात. ज्या इच्छा अधुऱ्या राहून गेल्या असतील त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असे भूतप्रेत आत्मे मनुष्य आत्म्यांमध्ये प्रवेश करून आपल्या इच्छा पूर्ण करतात. त्यामुळेच तुमचा स्वभाव संस्कार बदलायला लागतो. समजले का? यावरून समजेल की कोणता पण निगेटिव्ह भूतप्रेत आत्मा तुमच्यावरती प्रभाव पाडत असतो. आता अनंतभाई म्हणतात की तर त्यांच्यापासून कसे वाचावे? बापूजी याला खूप समर्पक असे उत्तर देतात की तुम्ही आत्मस्वरूप बना. आत्मस्वरूप म्हणजे भ्रूमध्याच्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करून आपल्या आत्म्याला पाहण्याचा प्रयत्न करा, जो सुईच्या टोकाच्या 100वा भागा इतका आहे. आणि त्या आत्म्याचे आभामंडळ आपण भ्रूमध्याच्या ठिकाणी पांढऱ्या शुभ्र अशा रंगामध्ये पाहू शकतो. पुढे असे आत्मस्वरूप होऊन आपण सर्वोच्च परमात्म्याकडून त्या बेहदच्या कलेमधून प्रकाश आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी घ्यायचा आहे. असे केल्यामुळे तुमचा ऑरा म्हणजे आभामंडळ एकदम परमतत्वांचे होऊन जाईल. तुमच्या आत्म्यामधील शक्ती जागृत होतील आणि घरामध्ये परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरवल्यामुळे तुमचे घर परमशांतीने भरून जाईल. मग असे जे आत्मे आहेत ते घर सोडून पळून जातील किंवा एकतर ते परमशांती म्हणायला लागतील आणि सुधारून जातील. म्हणून तुम्ही आत्मज्ञानी होऊन परमशांतीच्या लहरी आत्मस्वरूपामध्ये राहून पसरवायच्या आहेत आणि आत्मस्वरूपाची अनुभूती करायची आहे. बस मी तर फक्त एवढेच सांगणार की आत्मज्ञानी बना. पुढे अनंतभाई सांगतात की बापूजी, तुम्ही खूप चांगल्या रीतीने आम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आणि श्रोत्यांना उद्देशून अनंतभाई म्हणतात की तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमचे घोस्ट वर्ल्ड एक्सपोज असे 3 व्हिडिओज आहेत. त्यातील पार्ट 1 आणि पार्ट 2चे व्हिडिओ 60-60 मिनिटांचे आहेत. तर ते देखील तुम्ही पहा. ते खूप फेमस झालेले होते. या व्हिडिओमुळे लोकांना सुद्धा खूप मदत मिळाली. कारण त्या व्हिडिओमध्ये बापूजींनी सांगितलेले होते की प्रत्येक धर्मामध्ये जे भूतप्रेत आहेत ते काय काम करतात, कसे करत असतात, हे सर्व खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. तसेच लाईफ आफ्टर डेथ हा देखील आमचा व्हिडिओ आहे. तो सुद्धा तुम्ही पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आपण देणार आहोत. त्याचप्रकारे अनस्पोकन ट्रूथ बाय बापूजी ही एक प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये देखील आपल्याला पूर्ण आत्मज्ञान मिळेल. त्यामुळे आपल्याला माहिती होईल की आपण कोण आहोत, कुठून आलेले आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे. तर बापूजी, तुमचे खूप खूप धन्यवाद आणि परम शांती. श्रोते हो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये बापूजींनी आपल्याला खूपच अनमोल माहिती सांगितलेली आहे की या पृथ्वीवर येऊन उच्च प्रतीचे आत्मे कसे नकारात्मक आत्मे होऊन गेले आणि आपल्याला परत आपल्या मूळ स्थितीमध्ये जायचे असेल तर आपल्याला आत्मज्ञान घेणे खूपच गरजेचे आहे. हे देखील समजावून सांगितलेले आहे.
पहा मित्रांनो, बापूजींनी आपल्याला किती सोपा उपाय सांगितलेला आहे. जी लोक ग्रासित आहेत ती या बाबाकडे जा, त्या अघोरी बाबाकडे जा असे करून आपले पैसे, वेळ आणि श्रम फुकट घालवत आहेत. पण त्याच्याऐवजी आत्मस्वरूप होणे कितीतरी सोपे आहे, नाही का? तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व नातेवाईकांच्या मध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांना हे ज्ञान मिळेल. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच या व्हिडिओच्या मूळ ओरिजिनल हिंदी व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देणार आहोत. त्या चॅनलवर जा आणि बापूजींच्या हिंदी चॅनलला सुद्धा तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरचे सुद्धा व्हिडिओ पहा, ऐका आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पाडून घ्या. श्रोते होत, यामुळे तुमची आत्मोन्नती तर होईलच, सोबत असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आम्ही सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्हाला नवीन उभारी मिळेल. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.